पहिली प्रक्रिया हीच आहे की आज मी तिसऱ्या वेळेला राज्यसभेचं नॉमिनेशन भरलेलं आहे, फॉर्म भरलेला आहे. मी लोकसभेमध्ये 3 वेळेला निवडून आलेलो होतो आणि राज्यसभेमध्ये तिसऱ्यांदा निवडून येण्याची संधी मला मिळालेली आहे. कदाचित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कोणत्याही नेत्याला तिसऱ्या वेळेला राज्यसभा मिळाली नसेल, म्हणजे राज्यसभेवर आपले काही नेते होतेही, पण पहिल्यांदा मला अशा पद्धतीची संधी मिळालेली आहे. नरेंद्र मोदीजी, अमित शहा यांनी माझ्याबद्दल अत्यंत चांगला विचार केलेला आहे. देवेंद्र फडणवीस यांचा प्रयत्न मला राज्यभर आणण्याचा होतो आहे आणि त्यामुळं मला आणि माझी जी जनता जी आहे, ही माझी जनता देशभरातली, महाराष्ट्रातली खुश आहे आणि लोकांच्यावर होणारा अन्याय जो आहे तो दूर करण्यासाठी मी संघर्ष केलेला आहे आणि मला सामाजिक न्याय आणि अधिकारी मंत्रालयाची जबाबदारी दिलेली आहे नरेंद्र मोदी साहेबांनी. त्यामुळे सामाजिक न्यायाच्या बरोबर आर्थिक न्याय देण्याची भूमिका माझी आहे आणि या देशातल्या संपूर्ण गरिबांना न्याय देण्यासाठी मला ही संधी मिळालेली आहे आणि मी नक्कीच भारताच्या विकासासाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी मी सातत्यानं प्रयत्न करत राहणार आहे आणि महाराष्ट्रातल्या आमदारांनी मला तिसऱ्यांदा या ठिकाणी राज्यसभेवर पाठवलेलं आहे आणि मला तर राज्यसभेवर बीजेपीनी पाठवले. मला राज्यसभेवर बीजेपीनी पाठवले कारण माझं नावच आहे रामदास आठवले. त्यामुळं बीजेपीने मला तिसऱ्यांदा राज्यसभेवर पाठवलेलं आहे आणि मी नक्कीच त्या न्यायासाठी मी आवाज उठवत राहणार आहे.